नमस्कार सर्वांना. सोना एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की जे ई-श्रम कार्ड आहे, ई-श्रम कार्डमध्ये खूप साऱ्या सुविधा भेटतात आपल्याला. तर ते कार्ड कसं काढायचं आणि त्याचे बेनिफिट्स काय असणार आहेत मित्रांनो, म्हणजे फायदे काय असणार आहेत, राईट. तर आपण सुरू करूया. सुरुवातीला आपण काय करतोय, गुगल क्रोमवरती जातोय. क्रोमवरती जाऊन मित्रांनो ई-श्रम सर्च केलं मी. ई-श्रम सर्च केल्यानंतर इथे क्लिक केलं, बघा निळ्या अक्षरात जे दिसतंय तिथे क्लिक केलं. ते क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे पेज ओपन होईल. यामध्ये मित्रांनो बघा इथे दिसतं इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड फॉर रजिस्ट्रेशन, म्हणजेच काय की आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी माहिती काय काय लागणार आहे. तर इथे आधार नंबर आहे, त्यानंतर आधार लिंक, ॲक्टिव्ह मोबाईल नंबर पाहिजे आणि एज जे पाहिजे 16 ते 59 पर्यंत. आणि मित्रांनो इथे बघा खाली माय स्कीम आहे, त्यानंतर स्किल इंडिया, NAPS, नॅशनल करिअर सर्व्हिस, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन आणि DG सक्षम. तर या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. तर मित्रांनो आपण सुरुवात करूया. इथे आधार नंबरला जो नंबर लिंक आहे आधार कार्डला, तो नंबर आपल्याला टाकायचा आहे, कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. आता मी जसं सांगितलं तुम्हाला की इथे मी नंबर टाकताना स्टॉप करतो व्हिडिओ बिकॉज सिक्युरिटी रिझनसाठी. तर मित्रांनो आपण मोबाईल नंबर टाकल्यानंतर काय होईल ते तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो आपण मोबाईल नंबर टाकला. मोबाईल नंबरनंतर आपल्याला OTP टाकायला ऑप्शन येतो. OTP टाकल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये आधार नंबर विचारतं आहे. तर ते बघा इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. आधार नंबर टाकल्यानंतर इथे OTPवरती टच करतो आपण. नंतर हा कॅप्चा टाकून घ्यायचा प्रॉपर, जो असेल तो कॅप्चा प्रॉपर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. हे बघा मी प्रॉपर टाकून घेतो इथे सर्व गोष्टी. आणि इथे आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. आता जेव्हा मी इथे सबमिट करेल, सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ऑप्शन येईल की OTPचा. तर मी आधार कार्ड नंबर पण तुमच्यापासून लपवतो आहे बिकॉज सेफ्टी रिझनसाठी, जसं तुम्हाला सांगितलं मी सुरक्षेसाठी. तर आधार नंबर टाकल्यानंतर जो OTP येईल तो आपल्याला OTP येऊन तो सबमिट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी आधार नंबर टाकून OTP जो येतोय तो सबमिट करून तुम्हाला पुढचा जे डिटेल्स येतील ते दाखवतो. तर मित्रांनो बघा मी इथे आधार नंबर टाकलेला आहे. इथे खाली मोबाईल नंबरवरती OTP आला आहे. तो जो OTP आला आहे तो मित्रांनो टाकून घेतला आहे आपण, राईट. तर तो OTP आल्यानंतर टाकून घेतल्यानंतर इथे व्हॅलिडेटवरती टच करायचं. तर जेव्हा व्हॅलिडेटवरती टच करतो तर इथे खूप सारी इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला टाकायला ऑप्शन येईल मित्रांनो. तर इथे बघा इथे कंटिन्यू टू अदर डिटेल्स, राईट. हे आधार डिटेल वगैरे सर्व गोष्टी आल्यात. इथे आधार डिटेल्सवर कंटिन्यू टू करायचे. यानंतर मित्रांनो बघा इथे मॅरिटल स्टेटस विचारलंय, म्हणजे लग्न झालंय का नाही झालंय ते आपल्याला टाकायचंय. इथे नेव्हर मॅरिड करायचंय. इथे वडिलांचं नाव टाकायचंय मित्रांनो, जे पण असेल वडिलांचं नाव टाकायचंय. नंतर आईचं नाव टाकायचंय. कॅटेगरी जी असेल ती आपली सिलेक्ट करायची आहे मित्रांनो. यानंतर इथं डिफरंटली एबल, म्हणजे तुम्ही काही अपंग वगैरे आहेत का ते टाकायचे. जर तुम्हाला नॉमिनी टाकायचं असेल, कारण की ई-श्रममधून खूप साऱ्या गोष्टीचा फायदा होतो, तर त्यासाठी आपण नॉमिनी टाकू शकतो. नॉमिनी टाकायचं असेल तर इथे आपल्याला नॉमिनी डिटेल भरायचे, नेम वगैरे जे दिलं तिथे पूर्ण डिटेल त्यांच्या भरायच्या आहेत. यानंतर मित्रांनो पुढचं ऑप्शन येईल आपल्याला ॲड्रेस फिल करायला, बरोबर. तर तुम्हाला मी दाखवतो हे पूर्ण डिटेल भरल्यानंतर पुढचा ॲड्रेसचा कसा फॉर्म येईल ते पूर्ण डिटेल भरून घेतो मी मित्रांनो. तर मित्रांनो मी ते डिटेल टाकल्यानंतर बघा इथे ऑप्शन्स आला आहे रेसिडेन्शियल डिटेल्स, म्हणजे काय की आपलं होम कुठं आहे ते स्टेट वगैरे आपल्याला सिलेक्ट करायचे. जसं की मी इथे सिलेक्ट करतो मित्रांनो महाराष्ट्र. नंतर इथे डिस्ट्रिक्ट म्हणजे काय, जो जिल्हा असेल तो आपल्याला जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे, राईट. आणि इथे बघा नंतर आहे करंट ॲड्रेस म्हणजे काय की तुम्ही खेडेगावात राहताय का मोठ्या थोड्याशा जास्त लोकसंख्येच्या ठिकाणी राहताय. तिथे बघा अर्बन आणि रुरल आहे, राईट. तर इथे करायचं आहे रुरलवर टच, जसं मी आहे तसं, त्यामुळे बरोबर. इथे पूर्ण ॲड्रेस डिटेल टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. जसं की आता ॲड्रेस डिटेल मी टाकून तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. प्रॉपर ॲड्रेस डिटेल टाकून घ्यायचं आहे. ओके, आता ॲड्रेस डिटेल इथे आपण टाकूया. नमस्कार मित्रांनो, सोना एंटरप्राइजेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन अपडेट्स त्याला मिळत राहतील. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की जे ई-श्रम कार्ड आहे त्याचे बेनिफिट्स म्हणजे फायदे काय आहेत आणि ते कसं प्रकारे काढायचं. तर मित्रांनो सुरू करूया. आपल्याला सुरुवातीला जायचं आहे गुगलवरती गेलो आपण. ई-श्रम टाकलं इथे, बरोबर. ई-श्रम टाकल्यानंतर इथे बघा जे 2 फोटो आहेत इथे मित्रांनो, मिनिस्टरचे जे फोटो आहेत त्याच्या खाली रजिस्टर ऑन ई-श्रमवरती जेव्हा क्लिक करतो आपण, तर त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन वगैरे प्रॉपर करायचं आहे तुम्हाला. आता यानंतर इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर इथे आपण करतोय सेव्ह अँड कंटिन्यू. आता सेव्ह अँड कंटिन्यू जेव्हा करतो मित्रांनो इथे आपल्याला शिक्षण वगैरे टाकायचं आहे. आता इथे आपण शिक्षण टाकून घेऊया, जसं की आता हायर सेकंडरी किंवा ग्रॅज्युएशन. तर ग्रॅज्युएशन केलं आहे मित्रांनो. मंथली इन्कम स्लॅब म्हणजे किती इन्कम आहे सध्या, तर आपण जो आहे तो टाकायचा इथे करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू.
आता सेव्ह अँड कंटिन्यू जेव्हा आपण करतो मित्रांनो, तर इथे बघा परत डिटेल आल्यात, ऑक्युपेशन अँड स्किल डिटेल आल्यात मित्रांनो इथे, बरोबर. तिथे काय करायचे, आर यू वर्किंग विथ अँड प्लॅटफॉर्म, मोबाईल ॲप वगैरे नाही. ओके, प्रायमरी ऑक्युपेशन जे आहे इथे टाकायचं आहे मित्रांनो. बघा आपण इथे काय टाकून घेतोय बघा, जे आता इथे NCO कोड दिलेत, क्लिक टू व्ह्यू NCO कोड्स लिस्ट, इथे आपण क्लिक केलं. आता याच्यावरती जेव्हा क्लिक करतो मित्रांनो, हे बघा इथे खूप साऱ्या गोष्टी आल्यात, काय काय ऑप्टिकल वर्कर वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला मित्रांनो इथे आलेल्या आहेत. तर इथे आपण पाहूया, कन्स्ट्रक्शन आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर यामध्ये सर्व गोष्टी मित्रांनो इथे आलेल्या, ऑटोमोबाईल्स, ॲग्रिकल्चर, ॲपरल, कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, फूड इंडस्ट्री, हँडिकॅप्स, मायनिंग, मिसेलेनियस वगैरे सर्व गोष्टी आपल्याला इथे आलेल्या आहेत. तर इथे याच्यापैकी आपल्याला जे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ते आपण सिलेक्ट करू शकतो. तर बघा इथे ओके, तर इथे आपण जे पण आपल्याला करायचे त्या हिशोबाने आपण करू शकतो मित्रांनो, राईट. तिथे आता मी नॉर्मल काय करतोय, शेतकरी आहे तर शेतकरीसाठी जे आहे इथे कॉटन, बरोबर. तर कल्टिवेटर कॉटन असं मी सर्च करतोय, तिथे टाकतोय. ते बघा CULT कल्टिवेटर कॉटन आलं, राईट. यानंतर मित्रांनो एक्सपिरियन्स काय आहे प्रायमरी ऑक्युपेशनचा, तिथे आपण टाकूया 1 इयरचा. आणि यानंतर मित्रांनो परत इथे करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो इथे बँक डिटेल टाकायच्यात. बँक डिटेल तुम्हाला कंपल्सरी नाही आहेत, टाकल्या नाही तरी चालतात. आणि ते सेव्ह अँड कंटिन्यू करतोय आपण. सेव्ह अँड कंटिन्यू जेव्हा करतो मित्रांनो, तर आपलं कार्ड जे आहे ते प्रॉपर आपलं तयार होऊन येतं. ओके, तिथे आपण सबमिट करूया, आय अंडरटेक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो कार्ड तयार होईल. आता हे कार्ड आहे, ते कार्ड मित्रांनो सिक्युरिटी रिझनसाठी तुम्हाला मी दाखवत नाही वरचं, पण मागची बाजू दाखवू शकतो तुम्हाला, राईट. अशा प्रकारे आपण जे कार्ड आहे ते काढू शकतो. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.